मित्रांनो नमस्कार. मैदान चालू आहे गोजूबाई बारामती या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये आत्ता 7 सेमी झालेले आहे आणि 7 क्वार्टर फायनलचे निकाल आणि सेमीचे निकाल मी तुम्हाला सांगणार आहेत. कोणते नंदी फायनलसाठी गेले आणि कोणते नंदी क्वार्टर फायनलसाठी गेले. सुरुवात करतोय सेमी क्रमांक 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 4 वरून गाडी पळाली. विघ्नहर्ता यांच्या नावाने गाडी पळाली. आदत किंग चिमण्या आणि त्याच्यासोबत विघ्नहर्ता पळाला. सुंदर अशी गाडी फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी पात्र झाली आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी आदत किंग वाघ्या आणि त्याच्यासोबत पळाला भोंगा. ही गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. दोन्ही गाड्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 2चा निकाल आहे. 2मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. शाकीर भाई यांचा जो हुकमी एक्का असं म्हटलं गेलं आणि आहेच असा हा सम्राट पळाला आणि त्या सम्राट सोबत जो आहे तो आदत किंग पळाला. सुंदर अशी गाडी. या गाडीनं सुट्टा निकाल घेतला सेमीला आणि दाखवून दिले की गाडी काय पळती आणि आदत वासरू पळाले सम्राटसोबत. एक पांढऱ्या कलरचं वासरू आहे. बघूया ही गाडी फायनलमध्ये काय करते जर गाडी पब्लिकनं लागली तर. गट सेमी क्रमांक 3चा निकाल घेतोय. 3मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी बाळासाहेब खोमने कोराळे खुर्द तसेच आबा मदने यांचा गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. नंद्या आणि बागडची गाडी पळाली आणि सुंदर अशी गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झाली आहे. बघूया ही गाडी फायनलमध्ये कशी कमाल करते आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे. पैलवान आकाश यांचा शॉटगन नंद्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बघिरा. ही गाडी शॉटगन नंद्या जो आहे तो मला वाटते फायनलमध्ये गेलेला आहे. गाडीचा निकाल नीट काही समजलेला नाही आहे. कमेंट्समध्ये सांगा. क्वार्टर फायनलचा निकाल आहे बगीरा आणि राजा बारामतीकरांचा. ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 4चा निकाल आहे. 4मध्ये सुंदर लढत झाली. त्या लढतीचा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी मोरगावकरांचा हिरा पळाला आणि त्याच्यासोबत शाहीर पळाला. ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. हानू ड्रायव्हर यांनी केलेली आहे आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे खांडचकरांचा दुश्मन आणि त्याच्यासोबत जो आहे तो लक्षा पळालेला आहे. हे होते 1 ते 4चे निकाल. सेमी क्रमांक 5चा निकाल सांगतोय. 5मध्ये सुंदर लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी भारत बल्मा फॅन्स नाशिक या गाडीचा 1 नंबर आला. कोंडे नाशिक या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र. बैलांची नावे काही समजलेली नाहीत परंतु कोंडे नाशिक यांच्या नावाने ती गाडी पळाली होती भारत बल्मा फॅन्स यांच्या नावाने. तसेच त्या मैदानामध्ये त्या सेमीमध्ये क्वार्टर फायनलसाठी 2 नंबरला गाडी उतरलेली आहे. म्हणजे सेमीला 2 नंबर गाडी उतरलेली. क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली गाडी आहे बारामतीकरांच्या गुणवरेकरांचा मथुर आणि पडगाव भिवंडीकरांचा छोटा बाजी. ही गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे. सेमी क्वार्टर फायनलसाठी पात्र झाले. जरा समजून घ्या. काय आपण थोडंसं तब्येत नाही बरी त्याच्यामुळे थोडंसं जरा समजून घ्या. इकडे तिकडे होतं थोडंसं. सेमी क्रमांक 6चा निकाल आहे. 6मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी फुरसंगी आयुष दादा अमुष दादा या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी दुश्मन आणि देवाबाईची ही गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे. सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र केली तात्या ड्रायव्हर यांनी. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी दरेवाडी पुणे यांचा सोन्या आणि पिस्टन ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 7चा निकाल आहे. 7मध्ये सुंदर लढत झाली. त्या लढतीचे निकाल तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी शंभू फॅन्स रावेतगाव अण्णा ड्रायव्हर यवत या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे. पुष्पा आणि वाघ्याची गाडी फायनलसाठी पात्र आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी मयूर सनस स्पंदरे उमेश पंधरे तसेच उदयदाजी कदम यांची गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. मोरगावकरांचा मलिंगा आणि रायफलची गाडी ही क्वार्टर फायनलसाठी पात्र झाली. आणि आज सेमी क्रमांक 1मध्ये महाराज आणि काडतूस यांचा जो आहे तो पराभव झालेला आहे. आता पराभव कशामुळे झालेला आहे तो आपला चॅनेल आहे किरण शिरतोडे मराठी टाका यूट्यूबला, तिथं दिसेल. त्या तिथं सांगितलं आहे मी महाराज आणि काडतूसचा पराभव हा कोणत्या कारणामुळे झालेला आहे, कशामुळे पराभव झाला
व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.